नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तुम्ही बघताय आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले दोन आघाडीचे आणि अतिशय उत्तम काम करणारे अभिनेते आहेत संदीप पाठक आणि कुशल बद्रिके. तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. मी काल तुमच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित होतो घबाडकुंडच्या, आणि काय जबरदस्त ट्रेलर झाला आहे. आणि तुम्ही दोघांनी किंवा तुमच्या टीमनी तो ट्रेलर लॉन्च सोहळाही खूप गाजवलेला आहे. त्यात छान फन एलिमेंट आणले आहे. सिनेमा तर आता आम्हाला कळेलच, पण मस्त मजा आहे. तर सिनेमासुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने केला आहे असं जाणवतं आहे. तर मी तुझ्यापासून कुशल सुरुवात करतो की प्रत्येकाचा रोल ह्यातला जबरदस्त आहे हे आम्हाला कळतंच आहे. तू पहिल्यांदा काय सांगशील, कारण हे आपलं युनिवर्स असलेला हा पहिला सिनेमा आहे मराठीच्या इतिहासातला चित्रपटसृष्टीच्या. काय मनात तुझ्या भावना आहेत? युनिवर्स म्हणून तुम्ही प्रेझेंट होत आहे आणि काहीतरी भव्य दिव्य देत आहे प्रेक्षकांना. एक जबरदस्त सिनेमा येऊ घातला आहे खरं तर हा मराठीमध्ये. एक हा विषयच वेगळा, एक युनिवर्स येतं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण लहानपणी जे कॉमिक्स वाचायचो की नाही, ते कॉमिक्स वाचता वाचता आपण कधी त्या गोष्टीत हरवून जायचो. ते कॅरेक्टर आपले वाटायला लागायचे, आपल्याला कळायचं नाही बघा. तसा हा सिनेमा आहे की तुम्ही हळूहळू हळूहळू त्या सिनेमामध्ये हरवून जाल. त्या कॅरेक्टर तुम्हाला आपले वाटू लागतील. त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही स्वतःला बघाल. माझ्या वाट्याला जी भूमिका आली आहे ना, ती इतकी जबरदस्त आहे ना. मला वाटतं की अशा पद्धतीची भूमिका, वेगवेगळे रंग, छटा आहेत, रंग आहेत, मला काम करण्यासारखं असं खूप ह्या सिनेमात ह्या कॅरेक्टरमध्ये आहे. मी कायम म्हणत आलो आत्तापर्यंत की अशा पद्धतीची भूमिका एखाद्या नटाच्या वाट्याला येणं हे त्या नटाचं नशीब आहे. सो अशी भूमिका मला मिळाली ज्याच्यातनं मी लोकांना एंटरटेन पण करतो आहे. अर्थात ह्युमर आहेच, त्याच्यामध्ये भीती तुम्हाला वाटेल, त्याच्यामध्ये रौद्र रस आहे, तुम्ही भयरस म्हणा, त्याच्यामध्ये अद्भुत आहे. ते सगळे रस तुम्हाला एका कॅरेक्टरमध्ये बघायला मिळतील. असं कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं आहे. आणि हा सिनेमा ना, म्हणजे अपार्ट दॅट आम्ही सगळे मित्र आहोत. संदीप काय, शशांक सर काय, देवा काय, प्राजक्ता काय, आम्ही सगळे मित्र आहोत. पण ह्या सिनेमात काम करताना तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे लोक ना ही वैयक्तिक माणसापेक्षा काहीतरी वेगळे आहेत. आत्तापर्यंत आपण ह्यांना अशा पद्धतीने बघितलंच नाही. असा एक सिनेमा येतो ह्या 19 तारखेला घबाडकुंड. बरोबर. प्रेक्षको बघितलं का? मी ह्याला काहीच विचारलं नव्हतं, पण त्यांनी इतक्या पद्धतीने वेगवेगळ्या 3-4 एलिमेंट आणून तुम्हाला झलक दाखवलेली आहे. आणि संदीप, आता मी तुझ्याकडे येतो. आणि तू असा अभिनेता आहेस की तुला कुठलाही भूमिका द्या, तू त्याच्यात अगदी मिसळून जातोस. तसंच काहीतरी आम्हाला यात दिसतंय ट्रेलरमधून. तुझी पहिली फिलिंग काय सांगशील एकंदर ओव्हरऑल या फिल्मबद्दलची? नाही, नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की भूमिका आणि कुठल्या याच्यामध्ये मिसळून जाणं, तर माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मला एकदा मला पटकन आत्ता आठवलं, राजू खांडेकर सर असं म्हणाले होते जेव्हा मी वारी करत होतो, माझा विठ्ठल माझी वारी त्या चॅनलसाठी. तर तेव्हा असं म्हणाले होते की तू ना, मी म्हटलं कसं वाटतं सर? तर ते म्हणाले की तू त्यांच्यामध्ये विरघळून जातोयस. तर ही माझ्यासाठी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे की साखर विरघळते तर ती पाण्यामध्ये दिसत नाही विरघळल्यानंतर, ती पाणीच होऊन जाते. तसं तू वारीमध्ये इतका मिसळतोस की तू वारकऱ्यांमध्ये असं वाटतं की हा सेलिब्रिटी नाहीच आहे, हा सुद्धा एक वारकरीच आहे जो या क्षेत्रामध्ये काम करतोय अनेक वर्ष. अशा पद्धतीची कॉम्प्लिमेंट त्यांनी मला दिली होती. तर माझा प्रयत्न मुळामध्ये तसाच असतो जेव्हा सिनेमा माझ्याकडे येतो की मी न ठेवता त्या पात्रावर हुकूम मला कसं काम करता येईल. आणि ते पात्र म्हणजे संदीप पाठकपेक्षा ते दिल्या लोकांच्या मनामध्ये कसं ठसेल. मला नट म्हणून ते यशस्वी पण वाटतं कुठल्याही नटाचं, की त्या कॅरेक्टरमुळे तुम्हाला ओळखणं. म्हणजे तुम्ही संदीप पाठक न होता तुम्ही दिले असता, तुम्ही कुशल बद्रिके नसता, तुम्ही ASPP असता. तर ते मला असं वाटतं की आमचं थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे ना आम्ही त्या भूमिकेला पटकन न्याय देऊ शकतो आणि पॉसिबिलिटीज चेक करू शकतो. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं तो बुद्धिबळ खेळू शकतो आमच्याशीच. तिकडेही आम्ही असतो आणि इकडेही आम्ही असतो, की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रायआउट करत असतो. आणि ते ना ते असं अभ्यासतो असं बसून नाही आहे. आम्ही नाटकातून आलेलो असल्यामुळे ना इम्प्रॉम्प्टू आम्ही खूप आहोत. की समजा कुशलला माझा आणि त्याचा सीन आहे, भले मला सुटायचं नाही, कंट्रोल्ड काम करायचं, पण कुशलला सुटायचं, पण त्यातून त्याला टेकमध्ये काही गोष्टी सुचू शकतात आणि तो ते घेऊ शकतो. कारण
बॅक ऑफ द माइंड रोलचा अभ्यास चालू. काय अभ्यास आहे हे आम्ही सांगू नाही शकणार की कुशल तू कसा अभ्यास केला, नाही सांगता येणार, मलाही नाही सांगता येणार. प्रोसेस बॅक ऑफ द माइंड सतत चालू Okay, असते. बरं. म्हणजे एक प्रसंग सांगतो तुम्हाला, म्हणजे थिएटरची गंमत कशी आहे बघा, आम्ही एवढी वर्ष रंगभूमीवर काम करतो ना, त्याचा आशीर्वाद आमच्या मागे आहेच आहे आणि तो खूप आहे. बरोबर. कारण आम्ही निरपेक्षपणे ती सेवा केलेली आहे. एकांकिकांपासून आम्ही धडपडत इथपर्यंत आलेलो आहोत. सनडाऊन होतं तर एक पानाचा सीन होता माझा आणि कुशलचा, आणि लाईट गेला म्हणजे जात होता. आणि कुशलचा तो त्या शेतामध्ये आहे आणि तो आंघोळ करतोय आणि तो मला ओळखू येत नाही तो कोण आहे, आणि तो सगळा फेस आहे, आणि मग तो सगळं तो धुतो आणि म्हणतो अहो मी ASPP, आणि मग तो पाण्याच्या बाहेर येतो आणि मग आमचं 1 to 1 सीन येतो. मग त्याच्यामध्ये कटिंग मास्टर आहे, OS आहे, क्लोज आहे, लाईट जातोय. पण तुम्हाला सांगतो कुशा आणि मी तिथे असल्यामुळे ना तो सीन लाईट जाण्याच्या आधी ओके झाला, 1 पानाचा सीन. आणि तो मला सगळ्यात सरप्राइझिंग सिनेमा यासाठी की 1 पानाचा सिनेमाचा सीन लाईट जातोय. तेव्हा मलाही नंतर प्रीतमला म्हणलं की यार प्रीतम घाई नको करू, तुला आवडला नसेल ना तर कुशाची नंतर डेट घेऊ, कारण कुशा जाऊन येऊन करत होता, मुंबईत त्याचं शूट चालू होतं. म्हणलं परत कुशाला आपण सांगू आणि परत निवांत सीन शूट करू. पण जेव्हा एडिट टेबल आल्यानंतर तो सीन मी बघितला आणि मला असं वाटलं यार एक काहीतरी शक्ती आहे बॉस, की जी त्यालाही मिळाली मलाही मिळाली. आणि तेव्हा आम्ही आपोआप कॉन्सन्ट्रेशन झालं आणि खटाखट आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. मास्टर झाला, चल कॅमेरा चल इकडे ठेव, चल कुशलचं हा OS घे, इकडनं OS घे, कुशलचा क्लोज घे, माझा क्लोज घे, आणि विदिन 1.5 आवरमध्ये सीन झाला. ओके. सो हे मॅजिक आहे बॉस. ओके. मला आणि कुशल आणि संदीप काय वाटतं माहिती आहे का या सिनेमाचं वैशिष्ट्य, जर आपल्याकडच्या अलीकडच्या जर एकंदरीत मॅक्सिमम ज्या फिल्म आपल्याकडे बनतात ना, एकतर त्या सोशल बनतात, काहीतरी आम्हाला सांगायचं आहे ह्याच्यावर भर असतो. पण ही फिल्म मला ना खूप एंटरटेनिंग वाटली आणि ॲक्टरचा कस घेणारी दिसते. अगदी लुकपासून तुम्ही आम्हाला सगळे वेगळे दिसताय. आणि जसं ट्रेलरच्या वेळी आम्हाला कळलं 18 तास तुमच्या काय शिफ्ट चालायच्या, तर ॲज अन ॲक्टर किती तुमचा कस लागला हे सगळं करताना, त्याच्याबद्दल सांगा. की आत्तापर्यंत जे तुम्ही कधी केलेलं नाही ते तुम्हाला करावं लागलं का, आणि कसा काढून घेतला त्याने तुमच्यातला अभिनय, त्याच्याबद्दल थोडं. मुळात मला असं वाटतं ना, आता मराठी सिनेमे खूप जोरदार चाललेत. तुम्ही बघाल की म्हणजे लॉकडाऊनपासूनच आमचा पांडू असेल किंवा झिम्मा असेल, झिम्मा 2 असेल, किंवा हेमंतचा आत्ता कुठला सिनेमा आला होता तो क्रांती ज्योती असेल, वाळवी असेल, किंवा दशावतार झाला, आमचा सुपर डुपर झाला, आत्ता प्रवीण तरडेचा देऊळ बंद चाललेला आहे. मला ना असं वाटतं की सिनेमे मराठी खूप चांगले चाललेत. चांगला सिनेमा आला की मराठी प्रेक्षक हा थिएटरमध्ये जातोच आहे. तर ह्या सगळ्यामध्ये ना आत्ता हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा, एक उत्तम सिनेमा जो तुम्हाला एंटरटेन करेल, असा एक सिनेमा, आणखीन एक सिनेमा मराठीत येतोय. सो मला वाटतं की लोक ह्याला उत्तम प्रतिसाद देतीलच, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही. दुसरा प्रश्न काय होता? प्रश्न असा होता की चॅलेंज मला खूप वाटतंय ॲज अन ॲक्टर म्हणून, कारण तुमचा गेटअप सगळं ते सिक्वेन्सेस त्यातले हे नॉर्मल वाटत नाही. खूप तुम्हाला तुमचं 200-300% द्यावं लागलं असं जाणवतंय. बरोबर. तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं ना की जेव्हा सगळे लोक, मगाशी संदीपने फार सुंदर एक उदाहरण दिलं. संदीप म्हणाला की तो सनलाईट जात होता आणि आम्ही तो सीन पटकन केला. त्याचं कारण काय माहिती आहे ना, की म्हणजे तो म्हणाला की कुशाला एक शक्ती असेल, मला एक शक्ती असेल. त्याहीपेक्षा मला असं वाटतं ना, आम्ही सगळे ना एकमेकांना कुठल्या तरी एका अशा अदृश्य धाग्याने बांधले गेलेलो आहोत ना, की ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं टार्गेट एकच आहे की सिनेमा उत्तम करायचा आहे ना. त्यामुळे कधी कधी असं व्हायचं की 12 तासाची शिफ्ट ही 14 तास 15 तास करावी लागायची, कारण अर्धवट सीन सोडता येणार नाही. त्यावेळेला एकमेकांचा सपोर्ट एकमेकांना इतका असायचा ना की एकूणच टार्गेट हा सिनेमा उत्तम होणं. कारण आपल्या वाट्याला जो सिनेमा आलाय तो फार अद्भुत सिनेमा आहे, फार वेगळा सिनेमा आहे. तो हा व्यवस्थितच झाला पाहिजे. डिरेक्टरपासनं स्पॉटपर्यंत सगळे एका लाईनीत अलाईन होते. सगळ्यांना हा सिनेमा उत्तम करायचा होता. सो तो एक टीम वर्क आहे. त्या अदृश्य धाग्याने आम्ही सगळे बांधले गेलेलो आहोत. त्यामुळे काम करणं सोपं झालं. तू संदीप, या सेम क्वेश्चन ॲज अन ॲक्टर तुला
किती चॅलेंज झालास तू आणि डिलिव्हर केलंस तुझ्यातला जे काही बेस्ट आहे एक अभिनेता म्हणून देणं? या नाही, प्रत्येक सिनेमा वेगळं चॅलेंज घेऊन येतो. म्हणजे श्यामची आई समजा मी चित्रपट करतोय तर त्याचं चॅलेंज वेगळं असतं. बरोबर. मी रंगपतंग करतोय तर तिथे भाषेचं चॅलेंज असतं की मला वैदर्भीय भाषा जी आहे ती सुविधपणे आली पाहिजे. त्याच्यानंतर श्यामची आई करत असताना मला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांची भाषा वेगळी होती, लहेजा वेगळा होता, बॅकड्रॉप कोकण आहे. आत्ता मी जो चालतोय किंवा आपण जे चालतो नेहमी तो आजचा स्पीड आहे, बसण्याचा स्पीड आजचा आहे, उठण्याचा स्पीड आजचा आहे, हातवारे आपले असे आहेत, वेगळे आहेत. त्या काळामधले जेस्चर्स आणि तेव्हाचं चालणं, तेव्हा पेस कमी होता, आयुष्याची गती कमी होती आणि डायलॉग आपण आत्ता फास्ट बोलतो, त्या काळामध्ये थोडासा सुशेगात होतं, निवांतपणा होता. सो ते आणणं, प्रत्येक सिनेमा वेगळं चॅलेंज घेऊन येतो. घबाडकुंड जेव्हा घेऊन येतो तेव्हा हॉरर थ्रिलर जॉनरमध्ये तुम्हाला खूप फाईट सिक्वेन्स आहेत, खूप एनर्जी लावायची आहे, तुम्हाला हार्नेस लावलेलं आहे, तुम्हाला खूप 10-10, 15-15 तास तुमचे फाईट सिक्वेन्स चालणार आहेत. सो तेव्हा मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून तुमच्यामध्ये तुमचा फिटनेस असणं, ताकद असणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की मी जी एखादी तरुण पिढी जर हा जर आपला व्हिडिओ बघत असेल तर ते लमाणमध्ये एक वाक्य बघा, ते डॉक्टर लागूंच्या पुस्तकामध्ये, ॲन ॲक्टर शुड बी ॲन ॲथलीट फिलॉसॉफर, शंभू मित्रांचं वाक्य आहे ते. तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं म्हण. सो त्यांचं म्हणणं त्याच्यामागचा अर्थ खूप मोठा आहे. ॲथलीट फिलॉसॉफर आपल्याला ऐकताना जड वाटतं, पण तसं नाही. ॲथलीट फिलॉसॉफर म्हणजे की त्या नटाने वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे, समोरच्याचं ऐकलं पाहिजे, समोरच्या नटाचं ऐकलं पाहिजे, आजूबाजूला म्युझिक ऐकलं पाहिजे, सर्व अर्थाने तो कान त्याचा तयार पाहिजे, फिलॉसॉफर ह्या अर्थाने. आणि ॲथलीट म्हणजे तो त्याच्यामध्ये आतली ताकद पाहिजे की उद्या ऐतिहासिक सिनेमा आहे तर लढायचं आहे तर ती ताकद नटामध्ये पाहिजे. तुमच्याकडे 15 तास शिफ्ट आहे, तुमचे 16 तास काम करायचं आहे, तुम्हाला कुशल तर जाऊन येऊन कधी कधी करायचं, जागरण असायचं. त्याच्यामुळे तुमचा फिटनेस असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मला या फिल्मच्या बाबतीत मी काय शिकलो, काय चॅलेंज तर नाही, अजून जास्त मला माझा फिटनेस वाढवला पाहिजे. म्हणजे तिथे काही कमी नाही पडलो आम्ही, पण अजून आपण स्वतःवर काम केलं पाहिजे. अशा प्रकारचा सिनेमा जर आला तर वेगळे चॅलेंजेस तो घेऊन येईल. कारण आता मराठी सिनेमा भव्यदिव्य होतोय, तर अशा प्रकारचे रोल आता मला आणि कुशलला फक्त विनोदी भूमिका नाही येणार, तर वेगवेगळ्या चॅलेंजेसच्या भूमिका येणार आहेत. कुशलचा जो फाईट सिक्वेन्स आहे तो माझा सगळ्यात आवडता फाईट सिक्वेन्स आहे ह्याचा, आणि स्मिता मॅडम म्हणून आहेत त्याचा. काय एनर्जी लावली. एक सिक्वेन्स होता की फ्लिप करायचं होतं त्याला हवेमध्ये, तर फाईट मास्टर म्हणत होते की ड्यूब घेऊया, नका तुम्ही करू, पण ह्यांनी रिहर्सल करून ड्यूब न घेता स्वतः स्टंट दिलाय, जो मी सुद्धा त्याला म्हणत होतो की नको, मी असतो तर नसता दिला, पण त्यांनी तो दिलाय. कधी कधी रिस्क घ्यावी लागते. तर आमचे चॅलेंजेस मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे आहेत. आणि मला काय याच्यामध्ये वाटतं की कसं मी मगाशी म्हणत होतो की आम्ही सगळेच एका उद्देशाने बांधलं गेलो म्हणत होतो ना, की कसं आम्ही एकमेकांना कसं सपोर्ट करत होतो. हा जो म्हणतोय, मला ह्या सिनेमात एका पॉईंटला माझं कॅरेक्टर एकदम 180 डिग्री चेंज होतं आणि मी वेगळाच रिॲक्ट होतो. फाईट सिक्वेन्स चालू होतो, वेगळाच वागायला लागतो. ते कॅरेक्टर, माझ्या कॅरेक्टरमधली ती शेड पकडणं खरंच खूप कठीण होतं, ज्याच्यासाठी सगळे लोक माझी तयारी करून घेत होते की मला असं वाटतं कुशा असं काहीतरी बघ, मला वाटतं शशांक सर म्हणायचे की कुशल असं काहीतरी बघ, हा सांगायचा की मला वाटतं तू असा काहीतरी विचार कर. आणि एक तास 2 तास मी माझ्या ह्याच्यात होतो, ते सगळं आतमध्ये ओतून घेत होतो. आणि जेव्हा ॲक्शन आलं मी रिॲक्ट झालो पहिला, त्याच्यानंतर संदीपने दिग्दर्शकाकडे बघितलं आणि सांगितलं की पकडला कुशाने. काय नाही, कारण काय असतं ना की मलाही उद्या अशी वेळ येईल ना की एखादी गोष्ट ती सापडत नाही आहे, ती येत असते पण आपल्याला ती गवसत नसते ना. तर एका पॉईंटनंतर मी म्हणलं यार त्याचं त्याला त्याच्या ह्याच्यावर सोडून देऊ. तो असा फिरत होता, हे होता, अस्वस्थ होता. कारण आम्ही आतून खूप सच्चे आहोत की ती खोटं केलेलं आम्हाला कळतं की यार नाही, सगळे म्हणतात चांगले पण नाही झालं. तो त्याचा आतला जो स्ट्रगल आहे ना की ते सापडत नाही, त्याला सापडलं. आणि जेव्हा ॲक्शनला त्यांनी तो असा दिला आणि केला आणि शॉर्टकट झाला, आणि मी इकडनं प्रीतमला फक्त असं म्हणलं
आता तू किती शॉट घे, ह्याला किती टेक घे, आता तू काय अख्खी फिल्म कर म्हणलं, हा सोडत नाही ते कॅरेक्टर. बरं म्हणजे मला काय जाणवलं, म्हणजे या मुलाखतीत जसं तू आत्ता नवीन पिढीने जर बघितलं त्यांच्यासाठी हा मास्टर क्लास आहे, कारण हे तुम्हाला कुठे शिकवलं नाही जाणार, या अनुभवातूनच तुम्ही ते आपोआप उचलायच्या ह्या गोष्टी. सॉरी, तुमचा प्रश्न मी नंतर घेतो. मला इथे आत्ता आठवलं पटकन नवीन पिढीसाठी तुम्ही म्हणाल, मी वऱ्हाड निघाल लंडनलाची रिहर्सल करत होतो. थोडा विषय वेगळा आहे पण समजून घ्या मला काय म्हणायचं आहे, की मी नाशिक जिल्ह्यामध्ये रिहर्सल करायचो एकटा, कारण मला खूप 250 पानं होती, पाठांतर, परफॉर्मन्स, शाल, आणि मी इरिटेट व्हायचो की शाल पडायची, ते टेक्स्चर बरोबर तो पदर यायचा नाही, हे सगळं आणि मी माझ्याशीच लढत होतो. असं फर्स्ट हाफ झाल्यानंतर मी खाली बसायचो आणि दिवसातून फक्त एकच अंक करू शकायचो वऱ्हाडाचा, फक्त एक अंक. नंतर एक्झॉस्ट व्हायचं, लिंबू पाणी, हे ते इरिटेशन यायचं. मग मी मॅडमला फोन केला, लक्ष्मणराव देशपांडेंच्या पत्नींना, विजय मॅडम, म्हणलं 2 अंकाची ताकद अजून येत नाही. मग त्या म्हणाले की नाही, तुला प्राणायाम, शवासन, योगासन, सूर्यनमस्कार हे केल्याशिवाय त्याच्यावर ताबा येऊ शकणार नाही तुझा. मग मी परत रिवाइंड झालो, मग मी क्लास लावला, मग मी प्रॉपर ट्रेनिंग घेतलं, परत रिहर्सल करायला लागलो, आणि मग रिहर्सल करत 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 स्वतःच्या श्वासावर मी ताबा मिळवला. देन मी पहिला अंकही करायचो, दुसरा अंकही करायचो, दिवसातून 2-2 रिहर्सल करायचो, 9-9, 10-10 तास रिहर्सल करायचो. त्या प्राणायाम आणि आपल्याकडे जे वरदान मिळालं आपल्याला, योगासन, शवासन, हे आजही मी करतो. म्हणून मी 2.25 तास एकटा 52 पात्र करू शकतो, बिकॉज ऑफ माय फिटनेस आणि श्वासावरचं नियंत्रण. अगदी हॅट्स ऑफ आहे संदीप तुला या गोष्टीसाठी. आपण आणखी थोडं पुढं जाऊया या मुलाखतीमध्ये. जसं तू सुरुवातीलाच म्हणाला भयरस, आणि आम्ही जो ट्रेलरमध्ये बघितला तुम्ही आम्हाला हादरवून टाकलेलं आहेत, म्हणजे असे काही धक्के बसत आहेत 2-2.5 मिनिटात. तर मला तुम्हाला दोघांनाही एक कॉमन प्रश्न आहे, भीती किंवा भय हा जो रस आहे, तुम्ही स्वतः वैयक्तिक आयुष्यात आजपर्यंत कशाला घाबरलेला आहात प्रचंड, आणि ती भीती अजूनही तुमच्या मनात आहे? आम्ही दोघेही मॅरिड आहोत. नमस्कार, आज तारांगणमध्ये तुम्ही बोलतं केलं. सर्वात मोठी भीती आहे मला नाही वाटत ॲक्च्युली. आम्ही फक्त ना रादर तिसरी बेल असते ना, रंगभूमीवर जाण्याआधीची जी तिसरी घंटा आहे ना, ती कायम धडकी भरवणारी असते, कितवाही प्रयोग असू दे. हा संदीप, हो, बाकी आम्हाला घंटा फरक पडतो. पण मला सांगा, जी सर्वसामान्यांना भीती वाटते, भूत, प्रेत, पिशाच, तुम्हाला काही किंवा वेगळे अनुभव शूटिंगच्या निमित्ताने? इतकं फिरता तुम्ही. शूटिंगच्या निमित्ताने वेगळा अनुभव म्हणजे मी सांगतो तुला, माहिती आहे की आपला एक कोपरा होता ना, तिथे शॉट लागला ना की कायम लाईट जायची. तर आमच्या सेटवर ना, म्हणजे आम्ही असं बिलीवर नाही आहोत, पण ना तिथे कॅमेरा गेला ना की कायम लाईट जाते, काहीतरी तिथे आमच्या जनरेटरचा काहीतरी इश्यू होतोय. तर इथे यार शॉट का नाही कम्प्लीट होतोय? तर कोणतरी म्हटलं यार नारळ द्या, नारळ दिला आणि शॉट ओके झाला राव. हा काय प्रकार आहे माहित नाही. नाही, पण असं बरेच वेळा होतं. एखादी जागा असते, तुला काही अनुभव आहे पूर्ण कर आधी मग? नाही, एखादी जागा अशी असते ना, अनेकदा सिनेमात असं झालेलं ना की तिकडे युनिट गेलं की पाऊस तरी पडतो, वीज तरी काहीतरी होते, डीपी तरी जळते काहीतरी, आणि ते होत नाही. मग जेव्हा तुम्ही तिथे नारळ देता, नारळ वाढवता, तिथे उभं राहता, जे काही करायचं ते पूजा करता, त्याच्यानंतर मग ओके होतं. अशा घटना बऱ्याच घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे बिलीव्ह नाही असं नाही आहे, पण भीती नाही आहे. आमच्या सेटवर एक छोटासा किस्सा घडला होता. ओके, पण बाकी तू इतकी वर्ष काम करतोय, असा वेगळा काही अनुभव कधी तुला की हादरून गेला होतास तू, असं कधी काही? नाही, भूतांच्या बाबतीत तर नाहीच. आता ओके, बरं, मला आणखीन एक वेगळा प्रश्न तुमच्या दोघांकडूनही घ्यायचा आहे, आणि मला वाटतं की कुशल त्या प्रश्नावर परत जबरदस्त काहीतरी बोलणार आहे. प्रश्न असा आहे, चित्रपटाचं नाव आहे घबाडकुंड. जर तुला मोठं घबाड हाती लागलं, मोठं म्हणजे खूप मोठं, 2, 4, 5, 10 कोटीचं, तर तू त्या घबाडाचं काय करशील? बघा, मुळात घबाड हाती लागेल असं मला वाटत नाही. म्हणजे माझा त्याच्यावरती विश्वास जर तरची गोष्ट तरी पण ओके. लागलंच तर काय करशील?
मी तुम्हाला सांगतो, मी माझा फोन नंबर पहिला बदलेन. एक 10 कोटी जर असतील तर एक 2-5 कोटी आता जगायला लागतातच, म्हणजे तेवढे तर कमवायला लागतील आपल्याला भविष्यात, पण 10-1 कोटी जर हाताला लागले तर मी माझा फोन नंबर बदलेन. मग मी कुठेतरी छान कोकणात एखादी छानशी छोटीशी जागा बघेन, छानसं एक छोटंसं घर बांधेन आणि एक छोटीशी आमराई असेल. हां, आणि ह्या कोणाला ओळख पण दाखवणार नाही. खरंय खरंय, पण आहे. काय बोललाय तो? कशाला दाखवायची? कारण ह्यांना ओळख दाखवली ना तर हे म्हणतील, ए वाव यार, छान केलंय कुशा, 4 दिवस जरा शूटिंगला मिळेल का? एनिवे, हा गमतीचा भाग झाला. पण मला असं वाटतं आमच्यासारखी माणसं जी आहेत ना, गंमत अपाट, की आम्ही एक 10 कोटी जर मिळालेच तर मला वाटतं की एक उत्तम सिनेमा करू. मला वाटतं कुशाला 10 कोटी मिळाले ना, हा प्रामाणिकपणे सांगू का काय करेल? विजू मानेकडे जाईल. विजू, काहीतरी लिहिणं यार, माझ्याकडे पैसे आहेत. ऍक्च्युली संदीप, तू एकदम परफेक्ट बोलला. माझ्याकडे पैसे नाही, विजू दादाकडे जाईन. हां, क्योंकि वो घर का मामला है. दादा चला एक सिनेमा करूया मस्त पैकी 10 कोटी. रादर मी तुम्हाला सांगू का, रादर आम्ही सगळेच असे आहोत. आता विजू मानेचं तुम्हाला सांगतो, त्याच्याकडे तर बिचाऱ्याकडे पैसे खूप आले पण नाहीत, तरी पण तो सिनेमा करतोय. पुढचा सिनेमा आमचा, आपण त्याच्याविषयी बोलूच आणि तेव्हा हा विषय कंटिन्यू करू. तूही सांग आता जो कुशलला मी प्रश्न विचारला होता. परत तेच आहे की चित्रपट किंवा कला रिलेटेड काहीतरी, पण खूप पैसे आले तर मी शेती घेईल. कारण आमची शेती काही 25 वर्षापूर्वी ती गेली. तर माझ्या आईची इच्छा असेल, घरच्यांची इच्छा असेल, तर मी माझ्या सगळ्या म्हणजे भाऊ आई सगळ्यांसाठी त्यांना आनंद म्हणून, आणि परत एकदा एक मधल्या काळात गॅप आला, काही सुट्टी आली तर परत जाऊन शेती करेल. कारण माझे आजोबा शेती करायचे, माझे काकाही शेती करतात. तर मी एक मोठं काहीतरी शेत घेईल आणि तिकडे असं छान घर बांधेल आणि तिकडे एक असा अंगण मंच तयार करेल परफॉर्म करायला. कोणी आलं तर एखादं स्वगत, काही कोणाला कवितांचे कार्यक्रम करायचे, तर असं काहीतरी रिलेटेड टू कलाच काहीतरी करेल. पण संदीपचं कसं आहे माहिती ना, संदीप सारखा समाधानी जगणारा माणूस मी बघितला नाही. म्हणजे आम्ही काय करतो, जसं संदीप म्हणाला की मी डे नाईट करत होतो, मी ट्रॅव्हल करत होतो, शूट इथे करत होतो मुंबईत, मी पुण्यात शूट करत होतो, असं सतत काहीतरी चालू होतं माझं. संदीप जेव्हा एक प्रोजेक्ट घेतो तो संपूर्ण न्याय त्या प्रोजेक्टला देतो, संपूर्ण वेळ त्या प्रोजेक्टला देतो, तो तिथे स्थायिक असतो. म्हणजे आता जर का पुण्यामध्ये आपलं शूट आहे ना, तर तो 2 दिवस आधीपासून तिथे जाणार, तो तिथे राहणार, तिथला वास, तिथला श्वास, तिथलं वातावरण, तो त्या याच्याशी आपण म्हणतो ना ब्लूटूथ कनेक्ट करतो, तसा तो स्वतःला कनेक्ट करतो त्या वातावरणाबरोबर. आणि मध्ये 4 दिवस जरी सुट्ट्या असल्या तरीसुद्धा तो ब्रेक घेऊन मुंबईला येत नाही, तो तिथेच राहतो, तो कनेक्टेड राहतो त्या वातावरणाबरोबर. तो सिनेमा होईपर्यंत, त्याचं प्रमोशन होईपर्यंत, तोपर्यंत तो दुसरं प्रोजेक्टसुद्धा घेत नाही. मला इतकं त्याचं ते कमाल वाटतं ना, की काय डेडिकेशन आहे. आणि तो म्हणतो की मी प्रत्येक प्रोजेक्टला तेवढा न्याय देईन. संदीप, तू प्लीज सांग ना हे काय आहे. खरंच खूप महत्वाची गोष्ट सांगितली. नाही, गेल्या हा 4-5 वर्षातला बदल आहे. जसजसे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे येत गेले तर मी असं ठरवलं की नाटक म्हणून मला समाधान देत आहे की मी एक नाटक करतो आहे. आणि वेगवेगळ्या टेक्स्चर, वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर, वेगवेगळे सिनेमे माझ्याकडे येत आहेत. तर मला तेव्हा असं वाटलं की नाही, मग मी एक सिनेमा आला आहे, मग तिथे 22 दिवस मला द्यायचे आहेत, तर नाही, पूर्ण 1 महिना मी त्या सिनेमासाठीच ठेवेल, 30 दिवस. मग त्यामध्ये मी प्रयोग लावणार नाही, इकडे तिकडे इव्हेंट नाही घेणार, सुपारी नाही घेणार, जे काही आहे, किंवा घरी नाही येणार परत. त्याचं कारण असं आहे की म्हणजे सिनेमा माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. त्याच्यामध्ये डेप्थ खूप येत गेली मला की नाही, हे समजून उमजून करण्याचं आणि तिथे राहण्याचं माध्यम आहे, हे जाऊन येऊन करण्याचं माध्यम नाही आहे. असं जसं मी श्यामच्या आईच्या वेळेस सिनेमाचं शूट आमचं जवळपास 35
35 दिवस होतं आणि माझे त्यातले 22 दिवस होते. पण मी सुजयलाही सांगितलं होतं की नाही, मी 35 दिवस तिथे राहणार आहे, कारण तो काळ, तो झोन मला तो सोडायचा नाही आहे. आणि मला हे डेलिबरेटली नाही, मला आता रमायला आवडतं तिथे, की माझं जरी शूट नसेल तरी बाकीच्यांचं शूट आहे, तर बाकीचे जण काय करत आहेत, कसं काम करत आहेत. समजा लाईटिंग चालू आहे तर लाईटिंग कसं चालू आहे त्यातलं फार कळत नाही, पण समजून तर घेऊया, असा एक झोन आहे. आणि खूप धावपळ केली आहे, तर आता चांगली कामं येत आहेत, तर थांबून त्यालाच न्याय देऊया. म्हणजे आता मी प्रमोशन करतोय या सिनेमाचं, घबाडकुंडचं, तर मी मेमध्ये आणि जूनमध्ये काहीच करत नाही. मी पूर्ण जून महिन्यात त्यासाठी ठेवला आहे. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार थिएटर व्हिजिट्स ठेवल्यात, आणि त्याच्यानंतरचा जो सुद्धा येणारा शनिवार रविवार त्यासुद्धा थिएटर व्हिजिट. मग जुलैमध्ये मी वारी करणार, 8 जुलैपासून वारी आहे, मग वारीला जाणार. ओके. मला प्रेक्षक काय वाटतं माहिती आहे का, आत्ता अगदी आंब्याचा सीझन आपला संपायला आलेला आहे, पण आंबा पिकल्यानंतर त्याचा जो आनंद असतो ना, तो स्वर्गीय असतो. आणि तुम्ही तर आता अभिनेते, तुम्ही पिकलेले अभिनेते आहात आता, त्यामुळे तुमची जी कला आम्हाला आत्ता अनुभवता येते ना, ती काहीतरी जबरदस्त आहे. म्हणजे ती फक्त पडद्यावरच नाही, तुम्ही दोघंही आत्ता ही माझ्या अंदाजाने 25 मिनिटाची मुलाखत असेल, पण त्यात किती तुम्ही वेगवेगळं बोललाय, त्यात आपण हसलोय, काहीतरी छान फिलॉसॉफी आहे. हां, त्याच्यात एक फिलॉसॉफी आहे संदीपची. संदीपच सांगेल तुम्हाला ती फिलॉसॉफी. संदीप सांग बरं, आंबा पिकला आणि ह्या विषयावरती. खरंच सांग, कारण ती मला मी प्रेक्षकांना सांगेन की यार काय साध्या साध्या शब्दात हा मांडतो यार गोष्टी. प्लीज सांग. नाही, मी असं म्हणतो की नट 40 नंतर बहरतो. नट आमच्यासारखे जे ऍक्टर आहेत Exactly. 40 नंतर बहरतात. त्याच्या आधीचा जो प्रवास आहे ना, नटाला कुठे समृद्ध करतो किंवा पक्क करतो, मुळं त्याची जी आहेत, रूट्स पक्के करतो, ते नटाच्या हातातून काम जातं. दुसरा कलाकार तो काम घेतो. आपण नट घरी बसतो, काम नसणं, काम येतं पण पिक्चर येत नाही. बरोबर. पिक्चर आला तर तो चालत नाही, नाटक आलं तर प्रोड्युसर पळून जातो. ह्या सगळ्यामधून नट जो पेशन्स वाढतो नटाचा, आणि ते झाड जे तयार होतं ना, आणि तो जो मुरंबा आहे, मुरलेलं लोणचं असतं ना त्या माठातलं, ते जसं मुरतं ना तसा नट मुरतो. आणि त्याचा जो पहिला कॅमेरा लागल्यानंतर जो टेक, लोक म्हणतात वा काय खुशाने टेक दिलाय, तो तेवढा टेक नाहीये. त्याच्या आधी त्याचं घरी बसणं आहे, नातेवाईकांनी टोचणं आहे, काही काम नाही करे, पैसे नसणं आहे, सर्व आहे, प्रोड्युसरचा चेक बाउन्स होणं आहे. तर हे प्रत्येक नटाच्या आयुष्यात झालं पाहिजे. हे वादग्रस्त आहे पण तरी झालं पाहिजे, त्याशिवाय तो पिकत नाही. अगदी खूप छान. मला वाटतं की आपण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटलोय, पण मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे नंतर, कारण तुमच्याकडे सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, त्याची फक्त तुम्ही आत्ता मला ट्रेलर दाखवलेला आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो, हा चित्रपट एकदा रिलीज होऊन जाऊ दे, आपण पुन्हा भेटू, पुन्हा गप्पा मारू. तोपर्यंत तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मंदार दादा. थँक्यू. तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप मजा आली. तारांगणच्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की आमचा घबाडकुंड सिनेमा येत्या 19 जूनला रिलीज होतोय. प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करून देईल. धन्यवाद.